गाइस तुम्ही हा सीन तर बघितलाच असाल धुरंधर पिक्चर मधला जो ब्रिज वरती दाखवला आहे जे संजय दत्त वगैरे बसलेले आहेत आणि जो ब्रिज दाखवला आहे तो ब्रिज तुम्हाला माहिती कुठे आहे? तर चला मी तुम्हाला दाखवत होतो की ब्रिज कुठे आहे आणि कसा आहे. आता सकाळी सकाळी मस्त उठलो नांगोळ बिंगोळ करून आलो आणि हे बघा बॉडी भाई काय जबराट दिसते बाई. ते शोल्डर बघा शोल्डर या बिना जिमची माझी एवढी भारी बॉडी दिसते. थोडी पोजिंग करावं म्हणलं तर काय आपल्याला येत नाही. होऊन जाऊ दे कॅन्सल केलं. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एक छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर उठलो रेडी वगैरे झालो नाश्ता वगैरे करून निघालो बाहेर कुठे तर गेलतो मी स्टेशनला. आपला निखिल आलाय त्याला घ्यायला गेलतो तो एनसीसी कॅम्पला गेलता. मग आलो घरी येऊन बघतोय मस्तपैकी दुपारी पावभाजी केलती. मग भाई पावभाजी आपण सोडतो का. मग जेवण वगैरे केलं आणि निघालो बाहेर आलो तेवढ्यात मला निलूनी फोन केला बोलत चल आपण बाहेर जाऊन येऊ. मग आता बाहेर जायचं तरी कुठे बोलत चल मानकोली ब्रिजला जाऊ. आणि गाईज हा तो ब्रिज आहे ज्या ब्रिजवरती त्या धुरंधर मूवीची शूटिंग झाली होती आणि अक्षरशः एक साईड पूर्ण जाम करून टाकलेलं. म्हणजे एक साईडला शूटिंग झालेली आणि दुसरा साईड गाडी जायला ठेवलेली आणि तिकडे पण एवढी पब्लिक जमा झाली ना संजय दत्त साहेबांना बघायला. बाप रे बाप. हे बघा ह्याच साईडला ते लोक बसलेले ह्याच इथं गाडी होती त्यांची आणि ना ह्या जे ग्रीन दिसते ना तिकडे पूर्ण व्हाईट कपडा लावलेला जेणे की लोक आतमध्ये येऊ नये. ते कसं शूट केलंय की बाबा बाहेरचं बाजूचं काय दिसलं नाही. एवढी लोक होती पब्लिक होती. त्याच्यानंतर पासून हा ब्रिज अजून फेमस झाला आमच्या इथे. मग थोडा इथं टाइमपास वगैरे केला आणि निघालो घरी जाता जाता म्हणलं सीएनजी भरावी. सीएनजी वगैरे भरली आणि फायनली आलो घरी येऊन भाई मला लागली परत एकदा भूक. मग वहिनीला बोललो वहिनी भूक लागली. मग वहिनीने कांदा वगैरे कापला आणि पाव तर संपले होते म्हणून ब्रेड घेतला. मग त्याच्यानंतर निघालो बाहेर गेलो सुरदाच्या घरी. तिकडे गेलो तर ते बघा स्वयं कसे विवेकचे आणि मंगेशाचे केस विंचरतोय आणि बाबा एवढा गोड आहे ना. आणि अजून एक आहे तुम्हाला दाखवतो तो तर एवढा मस्तीखोर आहे ना. त्याचे एक मैं बाबा टिल्लू नाम मेरा बाबा मिनिट पण पाय जागेवर टिकत नाही. हा बघा हा ह्याच्यासोबत किती मस्ती करा काय करा थकत नाही. आणि हा बघा त्या सारची तर वेगळीच मस्ती चालू असते. तर इथनं निघालो घरी गेलो मस्तपैकी अंजीर शेक खाल्ला. तर चला आजसाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.